नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. सक्सेस करियर अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की DMER चे खरंच कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. कालपासून एक मेसेज व्हायरल होतोय की DMER ची कॉन्ट्रॅक्च्युअल पद भरती होणार आहे. याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायचंय, याचा आपल्याला विरोध दर्शवायचा आहे. अरे बाबा, तुला जर माहिती नसेल सर्वी, तुम्हाला जर माहिती नसेल सर्वी, त्याच्या आधी तुम्ही आधी माहिती घ्या आणि मग नंतर काय करा, तुम्ही विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत खेळा. ओके. आज आपण बघणार आहोत कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्च्युअल भरती होणार आहे की परमनंट भरती होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी मी तुमच्याकडे तुमच्या समोर काय GR घेऊन आलेलो आहे की शासनाने कशा प्रकारे 10 मेडिकल कॉलेज चालू केले, त्याच्यानंतर त्यांची पदनिर्मिती करण्यात आली, पदनिर्मितीनंतर काय काय करण्यात आलं, काय काय हालचाली झाल्या, या सर्व तुमच्या समोर मी वेळोवेळी आणल्या आहेत. आणि आता आपण बघू शकतो की साधारणतः 4-5 दिवसापूर्वीच मी व्हिडिओ टाकलेला होता की गव्हर्नमेंटकडनं काय महाराष्ट्र शासनाकडनं जे डिपार्टमेंट आहेत महाराष्ट्र शासनाचे, त्यांना सर्वांना अधिसूचना जाहीर करण्यात आल्या होत्या की लवकरात लवकर तुम्ही भरतीची प्रोसेस काय करा, स्टार्ट करा, आणि त्यांनी डेडलाईन पण दिलेली आहे. पण नगर परिषद संचालनालयाने दिलेला जो GR आहे त्याच्यात क्लिअरली मेन्शन होतं की कधीपर्यंत तुम्हाला कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि कधीपर्यंत नोटिफिकेशन आणायचंय, कधीपर्यंत रिझल्ट लावायचा आहे. त्याच्यामुळे आज आपण DMER चं काय अपडेट आहे, कधीपर्यंत नोटिफिकेशन येईल हे तर बघणार आहोत. सगळ्यात पहिले काय बघणार आहोत, DMER चे रिक्रुटमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे की परमनंट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर थंबनेल मध्ये काय लिहिलंय की खरंच DMER ची कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट होणार आहे का. मला खूप हसू येतं या गोष्टीवर. मी कालपासून कंटिन्यू मला विद्यार्थ्यांचे फोन चालू आहे, मेसेजेस चालू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशी काही पण न्यूज आली मार्केटमध्ये तर घाबरून जायचं नाही. लगेच कोणाच्या पण कुठल्याही पोस्टवर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. आधी त्या गोष्टीची विश्वासार्हता बघायची. तुम्ही आधी बघायचा तो GR तुम्ही एक वेळेस वाचला, तुम्हाला लगेच कळून जाईल की अरे बाबा, हे कॉन्ट्रॅक्च्युअल टेम्पररी स्वरूपात आहे, परमनंट स्वरूपात काय आहे. ठीक. आज आपण तो GR बघणार आहोत. आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी आपण एका ब्युटिफुल थॉटने सुरुवात करूया. कर दिखा कुछ ऐसा, कर दिखा कुछ ऐसा की दुनिया करना चाहे तेरे जैसा. येस विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांमध्ये खरंच आग असेल आणि तुम्ही ठरवलं असेल की मला सरकारी कर्मचारी बनायचंय, मला सरकारी अधिकारी बनायचंय, मला नर्सिंग ऑफिसर बनायचंय, जगातली कुठलीही ताकद तुम्हाला ते करण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये ती आग पाहिजे, ती तळमळ पाहिजे, ती जिद्द पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा कुठल्या पण फेक मेसेजेसनी, अशा कुठल्या पण व्हायरल मेसेजनी जर तुम्ही डिस्टर्ब होणार असाल तर हे अगदी चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय राहायचंय, तुमचं जे ट्रॅक आहे, जो गोल आहे, त्या गोलवर काय राहायचंय, तुम्ही काय राहायचंय, त्याच्यावर स्टेबल राहायचंय, त्याच्याकडे डेडिकेटेड राहायचंय, फोकस राहायचंय. असा कुठली पण गोष्ट आली बघा, ज्यावेळेस तुम्ही कुठलीही गोष्ट करण्याचा प्रयत्न करणार, ज्यावेळेस तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, तुम्हाला मागे ओढणारे भरपूर जण असणार आहेत. त्याच्यामुळे यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. डिस्ट्रॅक्शन्स भरपूर येणार आहेत. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या लक्ष्यावर, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचंय. येस विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आज आपली अपडेट बघूया. काल हा शासन निर्णय आलेला आहे. कधी आलेला आहे हा? 6 जून 2025 ला शासन निर्णय आलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये काय मेन्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कोणाला लिहिलेलं आहे, सर्व अधिष्ठाता म्हणजे जे पण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे हेड आहेत, या सर्वांना लेटर लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? DMER ने लिहिलेलं आहे. कोणी लेटर लिहिलेलं आहे? DMER ने लेटर लिहिलेलं आहे. आणि ह्या लेटर मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त लेटर वाचल्या वाचल्या कळेल आपल्याला की परमनंट कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट परमनंटली असणार आहे. तर हे आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, ती सर्व जे हेड आहेत, शासकीय, वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, म्हणजे सगळे मेडिकल कॉलेज जे आहेत, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, डेंटल आहेत, या सर्वांच्या हेड जे आहेत त्यांना हे लेटर लिहिलेलं आहे. आणि या लेटर मध्ये काय म्हटलेलं आहे, विषय काय आहे पत्राचा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या खालील शासकीय, वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी विद्यालय संलग्नित रुग्णालयामधील नियमित वर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने पदोन्नतीने भरेपर्यंत काय म्हटलं आहे,
सरळ सेवेने पदोन्नतीने भरेपर्यंत निव्वळ तात्पुरत्या, हा शब्द खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय शब्द आहे? निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करून देण्याबाबत. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 मेडिकल कॉलेजेस ऑलरेडी चालू झालेले आहेत. तिथे ऑलरेडी एमबीबीएसच्या जे फर्स्ट इयर हे संपत आलेले, आता सेकंड इयर एमबीबीएस स्टार्ट होणार आहे. आणि प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये बघा आता बऱ्याच जागेवर त्यांनी काय केलंय, सिव्हिल हॉस्पिटल हे डीएमईआरच्या अंडर गेलेले आहे. काही जागेवर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स त्यांनी हायर केलेले, म्हणजे एक 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी करार केलेला आहे. जोपर्यंत मेडिकल कॉलेजची स्वतःची बिल्डिंग सगळीकडे तयार होत नाही तोपर्यंत. अशाच प्रकारे त्यांनी स्टाफ पण काय केलेला आहे की म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, सिव्हिल हॉस्पिटल यांचा स्टाफ घेतलेला आहे. बट मेडिकल कॉलेज आहे ना, तुम्ही आता पदनिर्मितीचा जी आर पाहिला असेल, पहिल्या वर्षी मेडिकल कॉलेजला, एका मेडिकल कॉलेजला 117 पोस्ट लागतात, सेकंड इयरला 114 पोस्ट लागतात. त्यांचे जे आहे ते मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया कडनं काय असतं ना, रिकमेंडेशन असतात. काय असतात? रिकमेंडेशन असतात की त्यांना कुठल्या वर्षाला किती नर्सिंग स्टाफ आणि बाकी इतर स्टाफची गरज असणार आहे, त्यानुसार त्यांना ते पद फुलफिल करावे लागतात. त्यानुसार ते पद फुलफिल करावे लागतात. त्यावेळेसच त्यांना काय मिळते, पुढची जी सेकंड इयरची आहे, थर्ड इयरची आहे, मेडिकल काउन्सिल कडनं काय मिळत असते? मान्यता मिळत असते विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा, जोपर्यंत ही पदभरती एका दिवसात होते का, तुम्ही लगेच उठून सुटून पळाल, अरे बाबा कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट आहे, बंद करा, बंद करा, कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट बंद करा. अरे बाळा, ते मेडिकल कॉलेज आता सध्या चालू केलंय, ते चालवायला स्टाफ तर लागणार आहे. मग तो स्टाफ कुठून येणार आहे? जोपर्यंत भरती होत नाही. भरती एका दिवसात होते का? एका दिवशी चल हा टाकली ऍड, चला आजच्या आज भरून घेऊन उद्यापासून लागार नोकरीला, असं नसतं. आधी तुम्हाला नोटिफिकेशन येतं, त्याच्यानंतर मग तुमचे एक्झामच्या डेट्स येतात, मग हॉल तिकीट येतं, मग एक्झाम होते, एक्झाम नंतर सिलेक्शन होतं, सिलेक्शन झाल्यानंतर परत मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमचे सीट अलॉटमेंट असते, सीट अलॉटमेंट नंतर मग तुम्ही तिथे जाऊन जॉईन होता. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय जातो विद्यार्थी मित्रांनो, बरा अवधी जातो. कमीत कमी एक 3 ते 4 महिने, 6 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष. कोणी जर केस टाकली, त्याच्यानंतर त्या परीक्षेवर स्टे येतो, निकालावर स्टे येतो, ज्या ऑर्डर आहेत त्याच्यावर स्टे येतो. मग याच्यामुळे काय आहे, हे थोडंसं लेंदी प्रोसेस आहे. आणि तोपर्यंत गव्हर्नमेंटने काय ठरवलंय की तोपर्यंत आपल्याला निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्च्युअल पद भरायचे आहेत. क्लिअरली त्यांनी म्हटलं आहे की रिक्त पदे सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरेपर्यंत. आणि आपण वेळोवेळी बघितलंय की 10 मेडिकल कॉलेज स्टार्ट झाले, त्यांच्या पदोन्नतीचा जी आर आपण बघितला आहे, पदनिर्मितीचा पदनिर्मितीचा जी आर आपण 10 मेडिकल कॉलेजचा बघितलाय. मग अशा वेळेस काय आहे, भरती प्रक्रिया ऑलरेडी युद्ध स्तरावर चालू आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जून फर्स्ट वीक मध्ये काय आहे, एक्सपेक्टेड आहे वॅकन्सीचं नोटिफिकेशन. बट बघा विद्यार्थी मित्रांनो, हे शेवटी सरकारी काम आहे. थोडेफार 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना मागे पुढे होऊ शकतो. आता रिसेंटली काय चालू होतं, जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि मेच्या लास्ट वीक मध्ये जे वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 4च्या नाही पण वर्ग 3, वर्ग 2 आणि वर्ग 1 यांच्या विनंती बदली, आणि ह्या वर्षी प्रशासकीय बदल्या रद्द झाल्यात, त्यामुळे विनंती बदल्यांचं जे आहे ते काम चालू होतं. आता ते काम पूर्ण झालेलं आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डीएमईआरचा रिक्रुटमेंट रेग्युलेशन, डीएमईआरचा आर आर, बघा तुम्हाला पूर्ण डिटेल हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डीएमईआरचा आर आर ऑलरेडी तयार झालेला आहे. आणि हा आर आर राज्यपालांकडे, मी मागच्या व्हिडिओ ज्यावेळेस बनवला त्यावेळेस मी 14 मेच्या आसपास सांगितलं होतं की हा आर आर राज्यपालांकडे साईनसाठी गेलेला होता. आणि तो आर आर आता साईन होऊन आलेला डीएमईआर विभागामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे आता 2च गोष्टी राहिलेल्या आहेत. काय गोष्टी राहिलेल्या आहेत? एक, कुठल्या टीसीएस किंवा आयबीपीएस या कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट करणं राहिले, आणि दुसरी गोष्ट नोटिफिकेशन सोडायची गोष्ट राहिली. आता आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओमध्ये की कधीपर्यंत नोटिफिकेशन येणार आहे. आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल की ही कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट ही निव्वळ स्वरूपाची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाहीये. प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासूनच स्टार्ट करायचंय. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल, सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आपण डीएमईआरचे स्पेशल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बॅच स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यात तुमचं पूर्ण नॉन टेक्निकल मध्ये मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर,
मॅथ असेल, जीके असेल, रिझनिंग असेल, जीएस असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल आणि नर्सिंगचे सर्व सब्जेक्ट असतील. या सगळ्या गोष्टी तिथे कव्हर होणार आहेत. सोबतच आम्ही ऑफलाईन बॅच देखील स्टार्ट करत आहोत. 2023-24 मध्ये आमचे 250 प्लस सिलेक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, डीएचएस आणि डीएमईआर मध्ये. आणि या वर्षी आमचं टार्गेट त्याच्यापेक्षा 4 पट किंवा त्याच्यापेक्षा खूप पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे प्रिपरेशन मध्ये कुठलीही अडचण येत असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मी म्हणत नाही की तुम्ही क्लासेस जॉईन करा, बट प्रिपरेशन स्टार्ट करा. गाफील राहू नका. नोटिफिकेशन कधी पण येईल. पुढे मी सांगणारच की नोटिफिकेशन कधीपर्यंत एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रिपरेशनला लागायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता बघूया आपण. आता आपण हा बघू की एक साधारणतः 4 ते 5 दिवसापूर्वीच मी याच्यावर व्हिडिओ बनवला होता. कोणी हे पत्र लिहिलेलं होतं? महाराष्ट्र शासनाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाने सर्व ज्या नगर परिषद आहेत, नगरपालिका यांना लेटर लिहिलेलं होतं. नगरपालिकेमध्ये जी ऑलरेडी शासनाने 100 दिवसाचा कार्यक्रम ह्या सर्व डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटच्या दिलेला होता. आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये किती पदं रिक्त आहेत त्याचा अहवाल सादर करून भरती प्रक्रिया सर्वांनी स्टार्ट करायला लावली होती. बट जे सर्व नगरपालिका आहे यांच्यामध्ये प्रोसेस खूप स्लो होती. त्याच्यामुळे शासनाला परत एकदा पत्रक काढावं लागले आणि त्यांनी शासनाने काय केलंय की डायरेक्टली तुम्हाला कधीपर्यंत करार करायचा आहे कंपनी सोबत, कधीपर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट टाकायची आणि कधीपर्यंत रिझल्ट लावायचे हे क्लिअरली शासनाने नमूद करून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं नगर परिषद डिपार्टमेंटला, नगरपालिका संचालनालयाला जर क्लिअरली मेन्शन करून दिलंय, तशाच प्रकारे डीएमईआर असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व डिपार्टमेंटला काय दिलेलं आहे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले. आणि तुम्ही बघितलं असेल डीएचएस आकृतीबंध तयार झालेला आहे. आकृतीबंध तयार झाला की लगेच आरआर ची प्रोसेस होईल आणि आरआर ची प्रोसेस झाली की डीएचएस लवकरच आपल्या समोर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या लेटर मध्ये आपण बघितलं होतं गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. हा जर तुम्हाला डिटेलमध्ये जीआरचा अनालिसिस बघायचा असेल तर माझा याच्या आधीचा 75,000 पदभरतीचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. आता बघू ह्या जीआर मध्ये आता आपल्यासाठी काय आहे. ज्या डेट्स दिल्या त्या इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः लक्ष घालून या रिक्रुटमेंट कम्प्लीट करून घ्यायला लावलाय नगरपालिकेचं. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी कंपनी सोबत टायअप करायला काय त्यांना करारनामा करायला कुठली डेट दिली आहे? 15 जून पर्यंत त्यांनी कंपन्यांसोबत टायअप करायचं आहे. 15 जून पर्यंत काय करायचं आहे त्यांनी कंपन्यांसोबत टायअप करायचंय. कुठल्या कंपन्या खूप 8-10 नाहीयेत, 2च कंपन्या आहेत. एक आहे टीसीएस आणि दुसरी आहे आयपीपीएस. टीसीएस किंवा आयपीपीएस पर्यंत सोबत कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादची गट ड भरती ऑलरेडी निघालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, आधी गट ड भरती होणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या गट ड ग्रुप डी रिक्रुटमेंट होणार आहे. ज्या गट ड भरती होणार आहे त्या आधी होणार आहे. मग बघा 2 ते 3 दिवसापूर्वी आपण बघितलं काल ऍप्लिकेशन पण स्टार्ट झाले आहेत परमनंट रिक्रुटमेंट ग्रुप डी संभाजीनगरचे. अशा प्रकारे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जेवढेही मेडिकल कॉलेज आहेत तिथल्या सगळ्या ग्रुप डी च्या रिक्रुटमेंट निघणार आहे. आणि ग्रुप डी चे रिक्रुटमेंट संपल्या नाही, त्या जाहिराती झाल्या की लगेच सायमल्टेनियसली किंवा सोबतच ग्रुप सी म्हणजे स्टाफ नर्स आणि बाकीच्या पदाची फार्मासिस्ट आहे, लॅबोरेटरी असिस्टंट आहेत, लॅबोरेटरी टेक्निशियन आहेत, त्या सर्वांच्या आपण काय निघणार आहे पोस्ट निघणार आहे. आपण आता पुढे बघूयात ते. आता पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध कधीपर्यंत करायला लावली आहे? 15 जुलै पर्यंत करायला लावली आहे. आणि परीक्षेचा अंतिम निकाल कधीपर्यंत जाहीर करायचा आहे? 30 सप्टेंबर पर्यंत जे सगळ्या नगर परिषद आहे त्यांचा निकाल जाहीर करायचा आहे. याचाच अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, शासनाने सेम डेट्स, आता बघा शासनाने सेम डेट्स कोणाला दिले असणार आहे? बाकीच्या डिपार्टमेंटला पण दिले असणार आहे. पण सेन्सचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः ह्या मंथ मध्ये या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा मॅक्स टू मॅक्स जुलै पर्यंत डीएमईआरचं नोटिफिकेशन 100% येणार. कमीत कमी 3 ते 4 हजार पोस्ट असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये डीएमईआर विषयी अवेअरनेस हा सक्सेस करिअर अकॅडमीने स्टार्ट केलेला आहे.
सक्सेस करिअर अकॅडमी कडनंच पहिला व्हिडिओ जो आहे तो पोस्ट झालेला होता आणि DMER विषयी तुम्हाला सर्वांना अपडेट देण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारे लवकरच आपल्याकडे नोटिफिकेशन येणार आहे. बघा, बाकीच्या डिपार्टमेंटला डेडलाईन दिलंय 30 सप्टेंबरचं, 15 जून पर्यंत करार करायचा आहे, 15 जुलै पर्यंत काय करायचंय, त्यांना नोटिफिकेशन काढायचंय. बघा, मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 8 मेला कधी आली होती? 8 मे 2023 ला काय आलं होतं? DMERचं काय आलं होतं? DMER ची जाहिरात आली होती विद्यार्थी मित्रांनो. आणि जाहिरात आली 8 मे रोजी आणि लगेच 12 जून ते 20 जून काय होत्या 2023 मध्ये परीक्षा होत्या. म्हणजे तुम्हाला टाइम किती मिळतोय विद्यार्थी मित्रांनो? खूप कमी टाइम मिळतोय ना. साधारणतः 1.5 महिना सुद्धा 40 दिवस सुद्धा तुम्हाला भेटत नाहीये. आणि त्याच्यामध्ये आपल्या कॅडरच्या 19 आणि 20 जूनला काय होत्या? परीक्षा होत्या. नशिबाने आपल्याला तेवढा थोडा जास्त टाइम भेटला. पण आता तुम्ही गाफील राहू नका. आता विरोध प्रदर्शन करू, आंदोलन करू, जाऊन बोलू की कॉन्ट्रॅक्च्युअल भरती बंद करा. अरे बाबा, हे येडेचाळे बंद करा. तुम्ही अभ्यासाला लागा. वेळ खूप कमी आहे. वेळेचं महत्व लक्षात घ्या. आणि DMER मध्ये सिलेबस काय आहे? DMER मध्ये काय सिलेबस आहे? 60% तुमचा जो सिलेबस आहे हा नॉन टेक्निकल आहे. नॉन टेक्निकल. बऱ्याच विद्यार्थ्यांना सिलेबस सुद्धा माहिती नाहीये आणि 40% हा तुमचा टेक्निकल आहे. मग याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 60% इम्पॉर्टंट आहे. 40% म्हणजे तुमच्या प्रोफेशनचा हे फक्त नर्सिंगसाठी नाहीये, फार्मसीसाठी पण हेच आहे, डायटिशियन साठी पण हेच आहे, लॅब टेक्निशियन साठी पण हेच सिलेबस असणार आहे, एक्सरे टेक्निशियन साठी पण, ECG टेक्निशियन साठी सर्वांसाठी सिलेबस 60-40 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये 60% हा खूप इम्पॉर्टंट आणि क्रुशियल पार्ट असणार आहे. आता बऱ्याच जागेवर व्हिडिओ व्हायरल होतोय की अरे बाबा कोचिंगची काही गरज नाहीये, हे काही गरज नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कुठलंही ध्येय अचीव करायचंय, जर तुम्हाला एखादा गुरु असेल, जर तुम्हाला एखादा गाईड असेल, तुम्हाला एखादा मेंटॉर असेल, जर तुम्हाला समजा मी सांगितलं इथून येवल्याला जा रे बाबा, येवल्याला तुम्हाला जायचा पत्ताच माहिती नाहीये, येवल्याला कसं जायचं तो रोडच माहित नाहीये, इथून तुम्हाला द्वारकेला जायचंय, द्वारकावरनं औरंगाबाद नाक्याला जायचं, टर्न घेऊन तुम्हाला नांदूर नाक्याकडे जायचंय, जर तुम्हाला हे माहित नाहीये ना, तुम्हाला 10 जागेवर जाऊन विचारावं लागेल, बाबा येवल्याचा रस्ता कुठे आहे? द्वारकावरनं टर्न घेऊ का? मुंबई नाक्यावरनं टर्न घेऊ का? पण ज्यावेळेस तुम्हाला एखादा गाईड असेल, एखादा मेंटर तुमच्या सोबत असेल ना, अरे सांगेल बाबा इथून टर्न घ्यायचा, द्वारकावर जा, द्वारकावरनं इकडून लेफ्ट टर्न घे, औरंगाबाद नाक्याला जा, औरंगाबाद नाक्यावरनं इकडून असं जा. तुम्हाला पोहोचणं, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणं, तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं सोयीस्कर होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यात गाईड आणि मेंटरची गरज असते किंवा एखाद्या टीचरची गरज असते. त्याच्यामुळे तुम्ही सक्सेस अकॅडमीला जॉईन करा असं मी म्हणणार नाही. बट 10वी नंतर नर्सिंग मधल्या 90% लोकांचा नॉन टेक्निकल सब्जेक्ट कुठला आहे आपले? पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्लिश, तिसरा आहे मॅथ सोबत काय येतं अजून एक रिझनिंग, आणि चौथा आहे GK आणि GS, जनरल नॉलेज आणि जनरल सायन्स. 10वी नंतर ह्या सब्जेक्टचा कमांड बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा नसतो या सब्जेक्ट. आणि आपले मार्क मेनली कुठे जातात? इथे जातात. बाबा रे, आपण नर्सिंगचा जो 4 वर्ष अभ्यास केला तर फक्त 80 मार्कासाठी येणार आहे आणि तो मी सगळेजण 40 प्रश्न 40 पैकी 25-30 प्रश्न सोडवून घेणार आहे. 2-5 प्रश्न जे की तू चांगला अभ्यास करणार आहे त्याला जमणार आहे, जे टाय ब्रेकर असणार आहे. मग ते 60% सगळ्यांचेच हाल होणार आहे. आणि हे जर तुम्हाला परफेक्ट करायचे असेल तर तुम्ही आत्तापासूनच प्रिपरेशनला लागलं पाहिजे. वेळ खूप कमी आहे. वेळेचं महत्व समजून घ्या. नोटिफिकेशन आल्यावर मला कॉल करा की मी जी गोष्ट सांगत होती ती 100% बरोबर होती. आणि मी एवढं कॉन्फिडंट आहे, माझ्याकडे तेवढी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे मराठी ग्रामरचे 15 प्रश्न असणार आहे. आता आपण एकदा सिलेबस परत एकदा बघून घेऊ. मराठी 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी, इंग्लिशचे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी, GS
आणि जीके चे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. मॅथ आणि रिझनिंग याचे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. 120 मार्क 120 मार्क तुमचे नॉन टेक्निकल मध्येच कव्हर होतात. आणि सक्सेस अकॅडमी मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोघं सब्जेक्टसाठी एकदम टॉप नॉच टीचिंग फॅकल्टी आहे. मराठीसाठी प्रदीप बोधले सर आहे, ज्यांना 15 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे, जे की गॅरंटी घेतात तुम्ही एकदा माझ्याकडे आलं मराठीचे 30 पैकी 30 मार्क हे फिक्स आहेत. गणितासाठी आपल्याकडे भरपूर टीचिंग फॅकल्टी आहे. गणितासाठी आपल्याकडे निखिल चिद्रवार सर आहेत, अमृतकर सर आपल्याला जॉईन होणार आहेत. सोबतच जीएस आणि जीके साठी राठोड सर आहेत, मिर्झा सर आहेत आपल्याकडे. त्यानंतर आपल्याकडे अजूनही टीचिंग फॅकल्टी आहे की जे जीएस आणि जीके तुमचं घेणार आहे. सोबत इंग्लिश साठी आपल्याकडे अमृतकर सर आहेत. तर सगळे आमच्याकडे टॉप नॉच टीचिंग फॅकल्टी आणि नर्सिंग साठी आमच्याकडे 13 ते 14 टीचर्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही क्लास जॉईन करा किंवा नका करू. नॉन टेक्निकल वर फोकस करा आणि प्रिपरेशन आजपासूनच स्टार्ट करा. जमत असेल तर नोटिफिकेशन नंतर सुद्धा गव्हर्नमेंट जॉब हा आयुष्यात सोनं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुमचं आहे ना, इथे एक लागणारा जो बॅच लागतो ना सरकारी कर्मचाऱ्याचा, समाजात तुम्ही आहे ना एक ताटमान करून जगतात विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी असते, तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी असते, जॉब सिक्युरिटी असते, समाजामध्ये मान सन्मान असतो, भरपूर साऱ्या लिव्ह असतात. आता बघा तर बोलण्यासारखं खूप काही आहे. मी बोललो तर अजून एक तास पण निघून जाईल की तुम्हाला सरकारी नोकरीचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे की प्रायव्हेट मध्ये जॉब करणं किती डिफिकल्ट आहे, किती हॅरेसमेंट असते आणि किती त्रास दिला जातो. जर तुम्हाला 15,000 पगार दिला जातो, तुमच्याकडनं कमीत कमी 40-50 हजाराचं काम करून घेतलं जातं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे ही जी संधी आहे ती दवडता फायदा नाही. लोकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कुणाच्या नादी लागू नका. आपलं पुस्तक आणि आपण भलं. 2 महिने स्वतःला झोकून द्या ना. काय जातंय 2 महिने? काही अवघड नाहीये. जर तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करायचंय आणि तुमच्या आयुष्यभर तुम्ही जे 12वी पर्यंत शिकले, जे नर्सिंग केलं आणि या सगळ्याचं चीज करायचंय, आयुष्याचंच या संधीचं सोनं करायचं. आता परिश्रम करावे लागतील. आता मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता पैसे भरून नोकरी लागत नाही. आता तुम्ही थोड्या दिवसापूर्वी एक जाहिरात प्रसिद्ध होत होती. 20 लाख रुपये भरून ऑर्डर देण्यात आल्या. अरे बाबा, तो आज ना उद्या पकडलेच जातो. ते ना कुठे पकडलेच जातो. त्याच्यामुळे नोकरी मिळवायचं असेल एक आणि एकच मार्ग आहे. तो म्हणजे प्रिपरेशन, 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 हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी. हीच गोष्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. चला आजच्या सेशनची आपण सांगता करूया. त्यासाठी शेवटची एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की आम्ही डीएमईआर ची ऑफलाईन बॅच स्टार्ट करतोय. डीएमईआर ची ऑफलाईन बॅच स्टार्ट करतोय. हा स्पेशल कोर्स असणार आहे आणि याच्यामध्ये फक्त 50 विद्यार्थी जे आहेत ते एनरोल होऊ शकणार आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी आम्ही फक्त 50 विद्यार्थ्यांचीच बॅच प्लॅन करतोय. त्याच्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला सॉरी म्हणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये एकदम टॉप नॉच टीचिंग फॅकल्टी आहे. जर तुम्हाला ऑफलाईन जमत नसेल तर आपली ऑनलाईन बॅच आहे. ऑनलाईन बॅचची फी 2500 रुपये आहे. 2500 रुपयामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, रिझनिंग, जनरल नॉलेज, जनरल सायन्स अलॉंग विथ नर्सिंगचे सर्व सब्जेक्ट म्हणजे कमीत कमी 20 ते 25 सब्जेक्ट तुमचे 2500 रुपयात आहे. कोर्सची प्राइस 8,000 रुपये आहे. पण सध्या आम्ही ऑफर मध्ये 2500 प्राइस ठेवली आहे, जेणेकरून सर्वसामान्य स्टुडंट आहेत जे की नर्सिंग वर खूप काही सॅलरी नसते विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बाकीच्या नर्सिंग क्लासेसच्या फी पाहिल्या असतील 15,000, 20,000, 30,000 अशा फीज आहे. तर आम्ही फीज पण एवढीच ठेवली आहे, माफक ठेवली आहे की प्रत्येक तळागाळातला माझा प्रत्येक विद्यार्थी, माझा प्रत्येक जो स्टुडंट आहे ऍक्सेस करू शकेल आणि आपलं स्वप्न साकार करू शकेल. चलो, थँक्यू व्हेरी मच. बाय. नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग अधिकारी बनण्याचं, सरकारी कर्मचारी बनण्याचं. थँक्यू व्हेरी मच.